विधानसभेवेळी महाविकास आघाडीमधील तिघांनीही सीएम होण्याचं स्वप्न बघितलं होतं। 3 पक्षांनी हॉटेल विमानं बुक केली होती। अजित पवार यांचं विधान। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री फडणवीसांवर जबाबदारी। सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांशी फडणवीस संवाद साधणार, सूत्रांची माहिती। राजनाथ सिंग आणि फडणवीसांचा उद्धव ठाकरे यांना फोन। उपराष्ट्रपती पदासाठी सीपी राधाकृष्णन यांना पाठिंबा देण्याची विनंती। संजय राऊत यांची माहिती। राज ठाकरे यांची फडणवीसांसोबत 50 मिनिटं भेट। मुंबईतील वाहतूक कोंडी संदर्भात चर्चा। विकासाबाबत फडणवीसांना आराखडा दिला। भेटीनंतर राज ठाकरे यांची माहिती। अनेक जण एकमेकांना भेटतात, भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही। राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया। सुनेत्रा पवारांची संघाच्या कार्यक्रमाला हजेरी। कंगना राणावत यांच्या घरी झालेल्या राष्ट्रसेविका समितीच्या बैठकीला सुनेत्रा पवार उपस्थित। संघाच्या अनुषंगाने कार्यक्रम असल्याची माहिती नव्हती। घरी स्नेहमिलनासाठी बोलावल्यानं गेले। सुनेत्रा पवारांची TV9 मराठीला माहिती। पंढरपूरमध्ये भीमा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। भक्त पुंडलिक मंदिरासह इतर काही मंदिरांना पाण्याचा वेढा। नदीकाठच्या वसाहतीमध्ये पाणी शिरलं। मुसळधार पावसामुळे पंचगंगा नदी धोकादायक पातळीवर। कोल्हापूर शहर परिसरात पूरसदृश स्थिती। अनेक प्रमुख मार्ग बंद। हजारो हेक्टर शेती पाण्याखाली। रायगडमध्ये उरणजवळ बोट दुर्घटना। हेलिकॉप्टरच्या मदतीनं बचाव कार्य सुरू। गुजरातच्या हद्दीमधील मासेमारी करणारी बोट असल्याची माहिती। उजनी धरणामधून सोडलेल्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। भीमा नदीकाठच्या पिकांचं नुकसान।